सध्या मोठी बातमी येते मालवणी परिसरातील बेकायदेशीर बॅनरची चर्चा आता सुरू आहे। मालवणी पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आलेत। आय लव्ह मोहम्मद आशयाचे बॅनर, पोलिसांकडून बॅनर लावणाऱ्यांचा शोध सुरू आहे। पोलिसांनी या प्रकरणावर आता लक्ष ठेवलं असून परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्कता वाढवली आहे। मालवणीतील बॅनर प्रकरण फक्त धार्मिकच नाही तर राजकीय वादाचा रूप घेत आहे। या बॅनरवरून स्थानिक नागरिक आणि राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आता समोर येत आहेत। पण ज्या पद्धतीने त्याच्या यात्रा काढतायत आणि ज्या पद्धतीने त्याचं मार्केटिंग करून मुद्दामून वातावरण प्रदूषित करतायत, मला वाटतं हे बरोबर नाही। ज्याला ज्याला जो जो प्रेमी आहे तो त्याने मांडावा, पण मुद्दामून बॅनर्स लावून कुठेतरी एक प्रॉब्लेम देशामध्ये झाला त्याचं भांडवल करून त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, हे चुकीचं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं आपापल्या व्यक्तीला आपापल्या देवाला प्रेम करावं, पण मुद्दामून बडवून दुसऱ्यांना त्रास देईल आणि दुसऱ्यांना भडकवेतील या अशा पद्धतीचं काम करू नये। बिलकुल जाणून बघ, हे काय तुम्ही आय लव्ह म्हणा, कोणाला काय प्रॉब्लेम आहे, पण याच्या मागे तुम्ही पोलीसवाल्यांना लिंचिंग करता, मारतात, पोलीस स्टेशन जाळवतात, दंगे घडवतात, तर हे काय कुठचं लाव आहे? आणि कोणी डिस्टर्ब केलं आहे का? आता कोण तुमच्या मागे येतात? तर हे एक नॅरेटिव्ह घडायची एक षडयंत्र आहे आणि हिंदूंच्या सणाला डिस्टर्ब करायसाठी हे एक योजनाबद्ध षडयंत्र आहे, आम्ही असं मानतो। मालवणी परिसरात बेकायदेशीर बॅनरची आता चर्चा रंगू लागलेली आहे। आय लव्ह मोहम्मद आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। पोलिसांकडून आता बॅनर लावणाऱ्यांचा शोध सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।